सर्ग 10 बिंबिसाराचे आगमन. हवन आणि मंत्रणेच्या त्या अधिकाऱ्या पुरोहितांनी मंत्र्यांना सोडून विशाल आणि भरधार छाती असलेला तो राजकुमार चंचल लाटा असलेल्या गंगा नदीला पार करून वैभव संपन्न इमारतींनी भरलेल्या राजगृहामध्ये गेला. पर्वतांनी वेढलेले सुरक्षित आणि सुशोभित मंगलकारी उष्ण जलाच्या झऱ्यांनी युक्त आणि पवित्र 5 पर्वतांनी चिन्हांकित झालेल्या त्या नगरामध्ये राजगृहात स्वर्गात प्रवेश घेणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे शांत चित्त अशा त्या राजपुत्राने प्रवेश केला. कठोर व्रत धारण करणाऱ्या शिवाप्रमाणे तेथील पुरुषांना मागे टाकणारे त्याचे गांभीर्य आणि अनन्य साधारण शरीर आणि तेजस्वी रूप पाहून तेथील लोक आश्चर्यचकित झाले. जो दुसरीकडे जायला निघाला होता तो त्याला पाहून तेथेच थांबला. जो थांबला होता तो त्याच्या मागोमाग रस्त्याने चालू लागला. जो वेगाने जात होता तो हळूहळू जाऊ लागला आणि जो कोणी बसला होता तो उठून उभा झाला. कोणी हात जोडून त्याची पूजा केली, कोणी मस्तक वाकून त्याचा सत्कार केला, कोणी प्रेमपूर्ण वचनाने त्याचे अभिनंदन केले. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीच पुढे गेला नाही. त्याला पाहून विचित्र वेशधारी लज्जित झाले. रस्त्यामध्ये खूप बडबड करणारे चूप बसले. साक्षात धर्माप्रमाणे असलेल्या त्याच्याजवळ कुणाचीही अन्याय बुद्धी जागृत झाली नाही. राजमार्गावर इतर कामामध्ये गुंतले असून देखील स्त्री आणि पुरुषांची नजर त्या देवतुल्य राजकुमाराला अति सन्मानपूर्वक पाहूनही तृप्त झाली नाही. त्याच्या भिवया, कपाळ, मुख, डोळे, शरीराकृती, हात, पाय आणि चालणे यापैकी ज्याला जे दिसले त्यावरच त्याची नजर स्थिर झाली, बांधली गेली. भरदार भिवया, विशाल नेत्र, तेजपुंज शरीर, शुभ रेखांच्या जाळ्याने युक्त हात असलेला तो पृथ्वीचे राज्य करण्यास समर्थ असून देखील भिक्षूच्या वेशात त्याला पाहून राजगृह नगराची लक्ष्मी संक्षुब्ध झाली. तेव्हा मगध प्रांताधिपती राजा बिंबिसाराने महालावरून रस्त्यावर जमलेला विशाल जनसमूह पाहिला आणि तेव्हा एका राजसेवकाने त्याला सांगितले, हा परमज्ञानाची प्राप्ती करील किंवा चक्रवर्ती बनून पृथ्वीवर राज्य करील असे याच्याबद्दल ब्राह्मणांनी भाकीत केले होते. तोच शाक्य राजाचा पुत्र परिव्राजक झाला आहे. लोक त्यालाच निरखून पाहत आहेत. तेव्हा ते कारण ऐकून अंतकरणात सन्मान जागून राजा त्याच राजसेवकाला आज्ञा देता झाला, तो कुठे जातो आहे याची माहिती काढ. तो राजसेवक ठीक आहे महाराज असे म्हणून त्याच्या मागोमाग गेला. त्याची नजर चंचल नव्हती, स्थिर होती. तो 2 पावलापर्यंतच नजर टाकीत असे. वाणी मौन होती, चालणे हळूवार आणि नियंत्रित होते. आपले अवयवानी चंचल चित्ताला वश करून तो भिक्षू श्रेष्ठ भिक्षाटन करीत होता. जेवढी मिळाली तेवढी भिक्षा घेऊन तो पर्वतातील एकांत झऱ्यांकडे गेला. तेथे भिक्षा धर्म नियमानुसार खाऊन पांडव पर्वतावर चढून गेला. ज्याचे कुंज मोरांच्या केकारावाने निनादत आहेत. लोध्र वनाने परिपूर्ण अशा त्या पर्वतावर तो नरसूर्य उदयशलावरील बालसूर्याप्रमाणे शोभून दिसू लागला. त्या राजसेवकाने त्याला तेथे पाहून राजा बिंबिसाराला परत येऊन वृत्तांत सांगितला. ते ऐकून तेव्हा त्या राजाने अत्यंत आदरामुळे मोजक्याच सेवकांसहित तिकडे प्रस्थान केले. पांडवाप्रमाणे पराक्रमी, पर्वताप्रमाणे विशाल शरीर धारण करणारा, मुकुटधारी सिंहाप्रमाणे गती असलेला तो राजा, ज्याचे केस वाऱ्याने उडत आहेत अशा सिंहाप्रमाणे पांडव नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर चढला. तेव्हा त्या पर्वतावर शिखराप्रमाणे आसन लावून बसलेल्या त्या शांतेंद्रिय बोधिसत्वाला चकाकणाऱ्या मेघांच्या कुंजातून बाहेर पडून चकाकणाऱ्या चंद्राप्रमाणे चकाकताना पाहिले. रूप, सौंदर्य, शोभा आणि शांतीमुळे जणू धर्मनिर्मित मूर्तिमंत निर्वाण रूपाप्रमाणे बसलेल्या त्या राजपुत्राच्या जवळ तो राजा बिंबिसार ब्रह्मदेवाजवळ जाणाऱ्या इंद्राप्रमाणे विस्मयचकित आणि विनम्र भावाने गेला. न्यायविधानमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या कुमाराच्या जवळ योग्य रीतीने जाऊन त्याच्या आरोग्याची चौकशी केली आणि त्याने देखील योग्य नम्र भावाने राजाला आपले मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य सांगितले. तेव्हा हत्तीच्या कानाप्रमाणे निळसर वर्ण असलेल्या स्वच्छ शिलातलावर राजा विराजमान झाला आणि त्याच्या परवानगीने त्याचे विचार जाणून घेण्यासाठी अशा प्रकारे बोलला, आपल्या कुळाबरोबर माझी परंपरागत आणि परीक्षित कसोटीवर खरी उतरलेली अशी फारच गाढ प्रीती आहे. म्हणून हे मित्रा, आपल्याबरोबर बोलायची इच्छा आहे. म्हणून हे स्नेहपूर्ण वचन ऐकावे. सूर्यापासून उत्पन्न झालेले आपले कुळ महान आहे. आपण तारुण्यावस्थेत आहात आणि आपले हे शरीर दैदिप्यमान तेजस्वी आहे. पराक्रमाचा भंग करून आपली बुद्धी कोणत्या कारणाने राज्यकारभारात रममान न होता
भिक्षाटनामध्ये रममान झाली आहे. आपले अवयव लाल चंदनाचा लेप लावण्यास योग्य आहेत, काशाय वस्त्र धारण करण्यास योग्य नाहीत, आणि आपले हे हात प्रजेचे पालन करण्यास योग्य आहेत, दुसऱ्यांनी दिलेली भिक्षान्न घेऊन खाण्यास योग्य नाहीत. म्हणून हे मित्रा, आपण आपल्या पित्याचे राज्य स्नेहामुळे जर पराक्रमपूर्वक घ्यायची इच्छा नसेल आणि उत्तराधिकार क्रमाला सहन करण्याचा जर आपला विचार नसेल, तर ताबडतोब माझ्या अर्ध्या राज्याचा उपभोग घ्या. अशा प्रकारे आप्त स्वकीयांचा उपमर्द किंवा बंधू विरोध होणार नाही आणि शांतीचा आश्रय घेणारी संपत्ती देखील कालक्रमाने प्राप्त होईल. म्हणून आपण माझ्याबरोबर मैत्री करावी, कारण सज्जनांच्या संगतीनेच सज्जनांची समृद्धी होते. यावेळी जर आपल्या कुळाच्या अभिमानाने आपला माझ्यावर विश्वास बसत नसेल, तर म्या सहाय्यकाच्या सशक्त सैन्यामध्ये प्रवेश करून बाणाने शत्रूला जिंकावी. म्हणून या दोनपैकी एका पर्यायाचा स्वीकार करावा. धर्म, अर्थ आणि कामाचा विधिवत उपभोग घ्यावा, कारण आसक्तीवशात या त्रिवर्गाचा व्यतिक्रम म्हणजे उलटसुलट करणाऱ्या लोकांचे इहलोक आणि परलोकातही पतन होते. आपणास संपूर्ण अर्थसिद्धीची जर अभिलाषा असेल, तर अर्थ आणि धर्माचे दमन करून जो कामलाभ होईल, धर्म आणि अर्थाचे दमन करून जो अर्थलाभ होईल, आणि अर्थाच्या विनाशापासून जो धर्मलाभ होईल त्याचा त्याग करावा. म्हणून या त्रिवर्गाचा उपभोग घेऊन आपण या जीविताला सफल करा, कारण धर्म, अर्थ आणि कामाच्या पूर्ण प्राप्तीलाच मनुष्याचा संपूर्ण पुरुषार्थ म्हणतात. म्हणून धनुष्य धारण करण्यास योग्य अशा या बलवान धष्टपुष्ट भुजा निष्फळ होता कामा नयेत, कारण मांधाता राजाप्रमाणे या तिन्ही लोकांना जिंकण्यास समर्थ आहेत. मग केवळ या पृथ्वीची काय कथा. मी हे नक्कीच प्रेमापोटी बोलतो आहे, ऐश्वर्यासक्तीने किंवा अभिमानाने बोलत नाही. आपला हा भिक्षू वेश पाहून मला अनुकंपा वाटते आणि माझ्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. हे आत्मवंशाच्या प्रतिकृती आपल्या रूप सौंदर्याला पराजित करून वार्धक्य जोपर्यंत पुन्हा येत नाही तोपर्यंत हे भिक्षू आश्रमेच्छुक कामोपभोगांचा उपभोग घ्या. हे धर्मप्रिया, योग्य वेळी धर्माचरण करावी. वृद्ध मनुष्य धर्माची प्राप्ती करू शकतो, कामोपभोगामध्ये वार्धक्याला वाव नसतो. म्हणून तरुणाकरता काम, मध्यम वयींकरता संपत्ती आणि म्हाताऱ्यांकरता धर्म सांगितला आहे. या जगात तारुण्य हा धर्म आणि अर्थाचा शत्रू आहे. पराकोटीचे प्रयत्न करून देखील त्या धर्म व अर्थाचे संरक्षण करणे कठीण असते, कारण काम हा त्याच मार्गाने त्यांचे हरण करतो. म्हातारपण विचारशील, धीरगंभीर आणि स्थैर्यपरायण असते. उपायहीनता आणि लज्जेमुळे थोड्याशाच प्रयत्नांनी त्या अवस्थेत शांती लाभत असते. म्हणून चंचल, विषयभोग प्रधान, मदमत्त, अधीर, असहनशील, अदूरदर्शी आणि अनेक छलकपटाने युक्त अशा यौवनावस्थेला पार केल्यावर जसा जंगल पार केल्यावर विश्राम मिळतो, त्याप्रमाणे लोकांना आराम जाणवतो. लोक सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून अधीर, चपळ आणि प्रमादपूर्ण अशी ही तारुण्यावस्था तोपर्यंत व्यतीत झाली पाहिजे, कारण ज्याचे इंद्रियांपासून संरक्षण करणे अशक्य आहे असे हे तारुण्यच मदनाचे लक्ष असते. आपणास जर धर्मच करायचा असेल तर यज्ञ करावा. यज्ञ करणे हा आपला कुलधर्मच आहे, कारण यज्ञ केल्यानेच इंद्र देखील हत्तीच्या पाठीवर बसून स्वर्गात गेला होता. सोन्याच्या केयुरानी अलंकृत भुजा असलेले आणि मणिरूपी प्रदीपानी चकाकणारे, विविध रंगी मुकुट धारण करणारे राजर्षिगण यज्ञ याग करून त्याच गतीला प्राप्त झालेत, ज्या गतीला कठीण तपस्येने महर्षिगण प्राप्त झाले होते. मगधाधिराज बिंबिसार अशा प्रकारे बोलले. चांगल्या प्रकारे बोलताना ते इंद्राप्रमाणे सुशोभित झाले, परंतु चित्र विचित्र शिखर असलेला कैलास पर्वत जसा विचलित होत नाही, तसा तो राजकुमार त्यांचे बोलणे ऐकून विचलित झाला नाही. श्री अश्वघोष विरचित पूर्व बुद्धचरित महाकाव्यातील बिंबिसाराचे आगमन नावाचा हा 10वा सर्ग समाप्त झाला. प्रत्येकाच्या आतमध्ये अनंत शक्ती वसत असते. ती जर जागृत केली तर तिच्याद्वारे अचाट कामे केली जातात. आपल्या आतमध्ये असलेल्या या अनेक शक्तींना समजावून घेऊन त्यांना जागे करणाऱ्या प्रभावी सीडी डॉक्टर अधिक देशमुख यांनी तयार केलेल्या आहेत. त्या निश्चितच आपणास एका सर्वोच्च ठिकाणी घेऊन जातील. त्यांचा अवश्य लाभ घ्यावा.